नवी मुंबई पुलिस ने पिछले कुछ दिनों से मादक पदार्थों के तस्करों के खिलाफ कार्रवाई करने के लिए एक अभियान शुरू किया है। आयरोली के भीमनगर झुग्गी बस्ती में एक गुप्त छापे में एक नाइजीरियाई व्यक्ति मारवालस को गिरफ्तार किया गया और उसके पास से 53 ग्राम मेथाडोन ड्रग पाउडर जब्त किया गया। आरोपी को गिरफ्तार कर लिया है और पुलिस आगे की जांच कर रही है। जानकारी मिली है कि उस व्यक्ति जानकारी मिली है कि उक्त व्यक्ति तलोजा में रहता है और वह कई दिनों से नवी मुंबई में अलग अलग जगहों पर जाकर ये ड्रग्स बेच रहा था। सहायक पुलिस आयुक्त योगेश गावड़े ने यह जानकारी दी है कि इसी आधार पर उसे हिरासत में लिया गया है और पुलिस जांच कर रही है कि क्या कोई और है और वह किस आधार पर रह रहा है। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशाने सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारी संपूर्णपणे मोडीत काढण्यासाठी आणि अंमली पदार्थांवर वचक बसवण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी असे विविध प्रकाराने आयोजन करणं चालू आहे आणि त्याप्रमाणे गुन्हेगारींना चेक करणं चालू आहे। त्या रबाळे MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 7 मार्चला 10 वाजेपासून ते दिनांक 8 मार्चचे रात्री पहाटे 3 वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये इतर पोलीस स्टेशन आणि आमच्या RCP वगैरे असा भरपूर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आम्हाला जी माहिती मिळाली होती की भीमनगर झोपडपट्टीजवळ एक नायजेरियन इसम आहे जो असा अंमली पदार्थ विकतो। तर पथकाने जाऊन चौकशी केली आणि असा माणूस मिळून आल्यावर आरोपीचं नाव आहे मार्वलस। हा सध्या तळोजाला राहतो, परंतु त्या भागामध्ये तो त्याच्याकडचा अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेला असताना आमच्या पथकाने त्याला पकडलं आणि त्याच्या झडती घेतली असता त्याच्याकडे एकंदरीत 53 ग्रॅम वजनाचा मेथॅडॉन पांढऱ्या रंगाच्या पावडर जे की अंमली पदार्थ आहे आणि त्यामुळे ते मिळून आल्यामुळे त्याला मग पोलीस स्टेशनला आणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही अंमली पदार्थाविरुद्ध मोहीम यापुढे पण आणखी वारंवार राबवून गुन्हेगारांना जेरबंद करण्याचं काम चालू आहे। या आरोपी आता पोलीस कस्टडीत आहे आणि आम्ही त्याच्याकडे त्याची साथीदार कोण आहे का आणि त्याच्याविरुद्ध यापूर्वी काही गुन्हे दाखल आहे का याबद्दल सुद्धा माहिती घेत आहोत।